जय हिंद. गेल्या बऱ्याच दिवसापासून कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा 100 फुटाचा व्हावा म्हणून माजी सैनिक संघटनेच्या वतीनं प्रशासनाकडे पाठपुरावा आंदोलने करत होतो. त्याचबरोबर या रस्त्यावर हा रस्ता 100 फुटाचा व्हावा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनी भागात यावा म्हणून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून मामा मारुती गायकवाड व सकल मातंग समाज पण या लढ्यामध्ये सामील झाले. आणि माजी सैनिक संघटना असो या सकल मातंग समाज असो, हे सर्व कंधारच्या जनतेचा प्रश्न आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणीतरी समोर यावं लागतं. आणि त्याच अनुषंगाने माजी सैनिक संघटना, सकल मातंग समाज हे समोर आले आणि या रस्त्याच्या बाबतीमध्ये मारुती मामा गायकवाड यांनी तब्बल 10 दिवस आमरण उपोषण केलं. माजी सैनिक संघटनेनं आंदोलन केले, त्यांच्यावर समिती नेमवली. त्या समितीने प्रस्ताव जो पाठवला होता त्या प्रस्तावावर पण आम्ही आक्षेप घेतला. परत कलेक्टर साहेबांसोबत अधिकारी साहेब यांनी मीटिंग लावली. मीटिंगमध्ये जे जिल्हाधिकारी साहेबांनी जे निर्णय दिलेला होता ते आम्ही सर्वांनी मान्य केला आणि जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की 11 गाळे हे पाडून त्याचं पाठीमागं बांधकाम होईल आणि अण्णाभाऊ साठे हे दर्शनी भागामध्ये पण येतील आणि हा रस्ता जो आहे हा 100 फुटाचा पण होईल. आणि त्यामध्ये PWDच्या अंदाजपत्रकावर जे 60 फुटाचं जे बांधकाम आहे त्या 60 फुटाचं बांधकामाचं जे त्यांच्याकडे बजेट आहे त्या बजेटमधून 100 फुटाच्या रुंदीचा हा रोड होणार नाही. PWDने तिथं बोलले होते, पण कलेक्टर साहेबांनी सर्व काही गोष्टी लक्षात घेऊन कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी सरळ आम्हाला सर्वांना सांगितले की हा रस्ता 100 फुटाचाच होईल, 60 फुटाचं बांधकाम करा, 30-30 फूट आणि 20 फूट सर्व्हिस रोड, या साईडला 20 फूट त्या साईडला 20 फूट हे सर्व्हिस रोड सोडा, जेणेकरून त्या रस्त्यावरचं अतिक्रमण हटून जाईल. आणि तो आम्ही मान्य केला. पण एकंदरीत या सर्व गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर, हा प्रकरण हाताळल्याच्या नंतर झाले काय की हे आम्ही व्यापाऱ्यांचे, मी एक सांगू इच्छितो, मी कंधार शहरातील व्यापाऱ्यांना हात जोडून सांगू इच्छितो, आम्ही तुमच्या विरोधात नाही किंवा आम्ही तुमच्या पोटावरती पाय मारणं किंवा तुम्हाला उपासमारीची वेळ आणणं हे आमचं काम नाही आणि आमचे मानस सुद्धा नाही. पण व्यापाऱ्याची कुठेतरी प्रशासन असो या इथले संबंधित लोकप्रतिनिधी असतील, हे व्यापाऱ्यांची दिशाभूल करत आहेत. ते बांधकाम अनादी करत आहे. ते बांधकाम 100 फुटाच्या आतमध्ये आहे आणि ते 11 गाळे, फक्त 11 गाळे आहेत आणि ते 11 गाळे पडणारच आहेत. हे व्यापाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. व्यापारी सुद्धा आमच्याशी बातचीत केली त्यावेळेस सकारात्मक होते. पण या व्यापाऱ्यांना कोणीतरी वेगळ्या मार्गाने जाण्यासाठी प्रोत्साहन करत आहेत. कारण व्यापारी हायकोर्टामध्ये गेले, हायकोर्टामधून त्यांनी याचिका रद्द झाली त्यांची, परत ते प्रस्ताव मान्य म्हणून केला. काल व्यापारी लीजसाठी कंधार न्यायालयामध्ये त्यांनी याचिका दाखल केली होती. काल 13 तारखेला त्यावर सुनावणी झाली आणि कंधार न्यायालयाने त्यांची लीज वाढण्याची जे याचिका होती ते फेटाळून लावली आणि ते नामंजूर केली. आता व्यापाऱ्यांकडे कोणताच सारा नाही. ज्या टाइमला बांधकाम झाले त्या टाइमला ती परिस्थिती होती, ते पण चुकीची झालेली होती. पण माझी एक विनंती आहे व्यापाऱ्यांना की आपण कुठंच कोणाकडूनही दिशाभूल होऊ नये. आपण तिथलं सत्य काय आहे हे पाहावं. आणि व्यापारी म्हणजे हे विकासाचं एक शहराच्या कुठल्याही विकासाचा एक जनक असतो. तुम्ही शहरामध्ये व्यापार करता, तुमच्या व्यापारामधूनच आमचे लेकर बाळ तुमच्यापासून दुकानावरचं अन्न धान्य घेऊन घेऊन जातात. आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही, पण तुम्ही ज्या ठिकाणी बसलात तिथं तुम्ही चुकीचं बसलात. म्हणून कुठल्याही व्यापाऱ्यांनी कोणाच्याही दिशाभूलीला बळी पडू नये. जे सत्य आहे ते सत्यच होणार आहे. आणि नगर प्रशासनाला आमची एक विनंती आहे, काल त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे, तरी ते लीज आता त्यांना तिथं राहिलेलीच नाही. लीज संपून 20 वर्ष झालेत. ते कोर्टामध्ये पण सिद्ध झालं. नगर प्रशासनाला मी एक विनंती करत आहे माजी सैनिक संघटनेच्या वतीनं की इथं कुठेही वादविवाद न होऊ देता, उद्या रविवार असेल, रविवार सोमवार मंगळवार या 2 ते 3 दिवसामध्ये
व्यापाऱ्यांकडून गाळेधारकांनी ते दुकानं खाली करावेत, कारण आम्ही व्यापाऱ्यांना बोलू शकत नाही पण प्रशासनाला बोलू शकतो, कारण त्यांची लीज संपून 20 वर्ष झाले. कोर्टामध्ये पण त्यांची याचिका फेटाळली. मी प्रशासनाला विनंती करत आहे परत एकदा की मंगळवारपर्यंत आपण हे गाळे खाली करून शासनात स्वाधीन करावे, एवढे बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. जय लहूजी, जय भीम, जय शिवराय. कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत 100 फुटाचं अतिक्रमण काढून या 100 फुटाच्या अतिक्रमणामध्ये रस्ता व्हावं आणि साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात यावं, यासाठी 18 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये या प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र देऊन 100 फुटाचंच अतिक्रमण काढण्यात येईल आणि या 100 फुटामध्ये रस्ता केला जाईल आणि दर्शनीय भागात पुतळा आणल्या जाईल असं आम्हाला आश्वासन दिलं. यानंतर त्यानं कुठलीच प्रतिक्रिया केली नसून मग पुढे 27 सप्टेंबर रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने मी आमरण उपोषणासाठी बसलो आणि या आमरण उपोषण 10 दिवस झालं. 10 दिवसामध्ये प्रशासनाने येऊन हे गाळे खाली करण्यात येतील आणि हे बंद राहतील आणि हे 100 फुटाचं अतिक्रमण काढल्या जाईल हे असं पत्र देऊन आमचं आमरण उपोषण उठवलं. यानंतर आमचं आमरण उपोषण उठल्यावर प्रशासनाने कुठलेच गाळे खाली केले नाहीत. मी एवढंच प्रशासनाला आवाहन करतो की या व्यापारामध्ये आणि सकल मातंग समाजामध्ये आणि कंधारच्या जनतेमध्ये कुठला वाद होऊ नये यासाठी तुम्ही ठोस भूमिका घेऊन हे गाळे सर्व खाली करावं आणि हे सर्व गाळे सील करण्यात यावं, एवढंच मी ह्या प्रशासनाला आवाहन करतो. जर या 4 दिवसामध्ये गाळे जर खाली नाही झाले आणि सील नाही केलं तर मी येणाऱ्या बुधवारी मी आमरण उपोषणासाठी पुन्हा बसणार. या व्यापाऱ्यांनी आपल्या हायकोर्टामध्ये गेले, इथल्या कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल केली. हे याचिका त्याला फेटाळून लावली. कुठलीच याला दाद देत नाही, तरी पण प्रशासने का झोपेचं सोंग घेत आहे. यांचे पूर्ण गाळे खाली करावं आणि त्या गाळ्याला सील करावं, एवढंच सकल मातंग समाजाच्या वतीनं तुम्हाला आवाहन करतो की जर प्रशासनाला जर जाग नाही आली तर येणाऱ्या मी बुधवारी निश्चितच आमरण उपोषणासाठी बसणार. जय भीम, जय शिवराय, जय लहूजी.